कोण करेल नामदेव? जिथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अनिलला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. मागील मॅच अगदी खेचाखेचीची झाली जी गोलंदाजी राहिली मागील स्पेल मध्ये अनिलची ती अप्रतिम राहिली होती आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी सज्ज झाल्या अर्थातच हे अचानक सावंतवाडीचा असेल कोण खेळाडू तर प्लीज या बसा. आहेत का? लेवलचा पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळून काढला. फ्लायटेड निघून जातो 6 धावांसाठी. अप्रतिम फटका खेळला. बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिली तर नामदेव ज्या पद्धतीने स्वागत केलं. पहिला चेंडू आइए जनाब स्वागत है स्वॅग से करेंगे आणि ते स्वॅग स्वागत त्यानं केलं बॅटिंग करत असताना. नामदेवच्या बॅट म्हणून आलेल्या षटकारानं असेल लक्षात घ्या. हो क्रॉस बॅटेड आणखीन एक येतोय. नामदेवने या मॅच मध्ये मात्र आता पहिला 2 चेंडूवरती केलं स्वागत जिथे तब्बल 2 षटकार त्याने लगावलेत आणि या मॅच मध्ये आता मात्र नामदेवने सांगितलंय होय मजा येईल या मॅचला कारण की सुरुवात झाली धुवाधार दमदार क्लास दे दनादन धूमधडाका आता मात्र झालाय चालू जिथे टीमची टोटल 12 या आकड्यावरती जाते. 1 2 12 12 धाव संख्या. यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवलाय चेंडू आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी तर संपूर्ण आमची लाईनमॅन तयार होतील की नाही जे लाईनमॅन आमचे आहेत ते महत्वाचे असतील. आता चेंडू शोधण्यासाठी ते जरूर बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊन उभे राहतील भर उन्हामध्ये महत्वाचे असतात. एखादी स्पर्धा असते तेव्हा हे सर्व लाईनमॅन पुन्हा बाहेर ठेवलाय मागचा पाय वाकवलाय बसलाय मग फटका खेळलाय 4 धावेसाठी निघून जातोय चौकार. अप्रतिम फटका खेळलाय. बॅटिंग करत असताना नामदेवला पाहतोय तब्बल 4ही चेंडू त्यानं स्वतःच्या बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती षटकार लगावले. त्यानंतर निर्धाव गेला चेंडू असं वाटलं की गोलंदाज कमबॅक करतोय की काय जे पण मात्र तदनंतर आपण पाहिलं तर बैठा फटका खेळून काढला 4 धावेसाठी. यावेळी देखील फटका थोडासा फसलाय. जयपनने संधी क्रिएट केली आहे. हो अप्रतिम कॅच यावेळी मात्र पकडली गेली आहे. अंतिम कॅच अगदी मिड ऑनला या चेंडूच्या खाली आपण पाहिलं बाबू स्वतः होते चेंडू पर्यंत अगदी चेंडू येईपर्यंत ज्या पद्धतीने हाताचा पिसारा केला होता बोटाचा पिसारा केला ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिलं तर आपल्या ओंजळीमध्ये अडकवला आणि एक चांगली कॅच त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. गोलंदाजाला साथ दिली गेली आणि अखेरीस मात्र जयवंत यांनी विकेट प्राप्त केली. ज्या फलंदाजानं त्यांच्या विरोधामध्ये 2 हात खुलले होते त्याला परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलं. यावेळी देखील फटका थोडासा फसला. चेंडू वेगानं जातोय जिथे आपण पाहिलं कॉर्नर रिझनला यावेळी मात्र सेंट्रेशन केलं जात आहे कम्प्लीट तानाजीच्या माध्यमातून. चेंडू फेकेपर्यंत धाव फक्त कम्प्लीट केली आपण पाहिली तर 1 आणि टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 17 आणि जे प्रेक्षक बसलेत जे लहान मुलं बसलेत पडदा पकडून तो पट्टी सोडायची ती भगवी पडदा सोडायचा. हा तो पडदा सोडून द्या तुम्ही बसा फक्त पडदा सोडा. येस थँक्यू. अरे आपण पाहतो सूरजी कारळकर यांची देखील महत्वाची उपस्थिती आहे स्पर्धेला. श्री 11 साक्री संघातून खेळताना त्यांना पाहिले आणि पीटीपीएल मध्ये स्वतःच्या डावाची एक जरूर संघ खेळताना आपण पाहिलं. रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमचे ओनर ते होते यंदाच्या वर्षी पीटीपीएल मध्ये आणि त्यांचं देखील महत्वाची उपस्थिती सध्या व्यासपीठावरती आहे.
हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर त्याला बॅक ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव, एक चिक्की धाव मी म्हणेल कंप्लीट केली जाते. भूषण सध्या गोलंदाजीसाठी आलेत. विकेट ऑन केला, एलिव्हेशनचा भेटलाय, अंतर थोडं कमी राहिलं, मिड विकेटला पकडली जाते. अप्रतिम कॅच, धक्का भेटलाय, आणखीन एक धक्का जिथे आपण पाहिलं तर नामधोमने पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं नामधोम माघारी गेले, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज अर्थातच अनिलला माघारी जाताना पाहिला. दोन्ही बॅटर नामदेव आणि अनिल सध्या मात्र अगदी पावलेंच्या दिशेने मात्र रवाना झाले. दोन्ही या टीमचे महत्वाचे बॅटर होते, ओपनिंग प्लेअर होते, म्हणजे पहिला पाया निस्सनभूत झाला. पहिला पाया अगदी पहिला दरवाजा जो असतो तो अगदी खिळखिळा झाला आणि सध्या जयवंत आला. जसे जयवंत आले तर आपण पाहिलं तर त्यांनी करणच्या अगदी खांद्यावरती हात ठेवून बरीच कुजबूज केली. कानमंत्र बऱ्याच गोष्टी शेअर केल्या गेल्यात, कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये कसा खेळ करावा हे मात्र आता चर्चा केली. कारण की गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर भूषण आल्यानंतर त्यांनी विकेट प्राप्त करून दिली आहे आपल्या दुसऱ्या चेंडूवरती. धाव त्यांनी खर्च केले फक्त एक. बॅकफुटला जाऊन यावी मात्र चेंडू शॉट जरूर पूल केलाय, मात्र अगदी पत्त्यावरती आदळतोय. जिथे धावा आहेत अक्षरशः 6. या षटकारानं आपण पाहिलं टीमच्या टोटल मध्ये आणखीन चकाकी येईल. आमची बाउंड्री लाईन वरती असलेले आपण पाहिली व्हॉलेंटियर्स आता चेंडूच्या शोधामध्ये जरूर असतील, मात्र चेंडू अगदी थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये पोहोचवला जाईल. मॅच बॉल पोहोचवला जाईल मैदानामध्ये आणि या टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 24 या आकड्यावरती जाते. 24 ही धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. हो, हा चेंडू थोडासा बाहेर राहिला, अवे फ्रॉम दी बॉडी. जिथे आपण पाहिलं तर शरीरापासून बाहेर ठेवण्याचा जो संकल्प होता तो मात्र चांगला राहिला गोलंदाजाचा. कारण गोलंदाज आपण पाहिलं प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या अनोख्या टप्प्यावरती टाकतो. हा टप्पा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरच्या पिचिंग होता तो चांगला राहिला त्याच्यासाठी. फुल या विकेटचा प्रयत्न राहिला, जिथे आपण पाहिलं तर अगदी स्टंप फाईट होती. कारण की शहानिशा केली मेन अंपायरने लेग अंपायर सोबत. कारण की मेन अंपायर आपण पाहिले कुजबूज होती त्यांच्या मनामध्ये. लेग अंपायर विनोद सरांनी सांगितलं कारण की स्टंप लाईन मध्ये फ्लाईट झाला चेंडू आणि या तिथं चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव राहतोय. स्टंप लाईन मधून गेला, फ्लाईट भेटला थोडस चेंडूला. आपण पाहिलं तर एलिव्हेशन चांगलं होतं या चेंडू मागे. ओ फटका चांगला, मिडल ऑफ द पार्ट आहे. का कोणा रिझनला आहे खेळाडू, त्याच्याकडून होते छोटीशी घोरचूक, मात्र यावेळी धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तब्बल 2. बॅकअप नसताना तपेकी केली आहे, मात्र यावेळी तिसरा धावेचा प्रयत्न जाग्यावरतीच थांबवला जातोय आणि 2 धावेवरती समाधान राहावं लागतंय. बॅटिंग करत असताना जयवंत आणि करणला तब्बल 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल बॅटिंग करत असताना आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 26 या आकड्यावर 26. सध्या बॅटिंग करतोय विठलाय प्रतिष्ठान कारळे संघ. टॉस जिंकून एक अनऑर्थोडॉक्स निर्णय त्यांनी घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि सध्या हा निर्णय त्यांनी घेत असताना 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न होत असताना 26 धावा फक्त सजल्या गेले स्कोर कार्ड वरती 26. यानंतर श्री 11 साखरी आणि वांझोळे संघ खेळताना दिसेल एकमेकांसोबत.
तिसरं षटक आपण पाहिलं तर अगदी सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये अगदी करणला रनआउट होताना आपण पाहिलं. बाबू सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. पहा सायडम चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न अंपायर तर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. सचिनला पाहतोय सायडम चेंडू ज्या पद्धतीने सचिन हो पटला थोडासा आतमध्ये चेंडू टर्न झाला फिट टर्न खेळून काढलाय आणि बाद क्रॉस पॅटर्न फटका 4 धावेसाठी चौकार प्राप्त करतोय आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. धाव संख्या 31. हो आणखीन एक फटका चांगला तडाखा खतरनाक खेळून काढला अप्रतिम जिथे मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय 6 धावेसाठी दमदार येतोय आणखीन एक मॅक्सिमम. येस मॅच बॉल आता चेंडू मैदानामध्ये पोहोचवला जाईल. यावेळी देखील लॉक करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. 6 धावांसाठी आणखीन एक येतोय मॅक्सिमम. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर बाबूने मात्र आग लावले. हात धुवून घेतलेत बाबूने या मॅच मध्ये शेवटच्या स्ट्रॉक ओव्हर मध्ये मात्र त्यानं मात्र आता इरादे स्पष्ट केलेत की मोठ्या फटक्यांसाठी खेळणारा बाबू आता मात्र टीम साठी महत्वाचा बॅटर ठरतोय. यावेळी देखील गोल करण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगाने कंप्लीट केले बाबूने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो चेंडू गॅदर केला फेकला स्ट्रायकिंग एंडला मात्र 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेला. तिसऱ्या धावेसाठी झाला बाबू रनआउट मात्र यावेळी 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. 31 आणि 6 31 आणि षटकार गेला ना 37 आणि दुसरा षटकार 37 आणि 6 44 आणि 45 धावेचं आव्हान आता मात्र मॅच मध्ये ठेवले. 45 रन्स टू विन आणि जाऊया टॉस साठी श्री11 साखरी आणि वांझोळे संघ या दोन्ही कॅप्टन्स श्री11 साखरी आणि वांझोळे संघ दोन्ही कॅप्टन्स यायचे. लक्षात घ्या टीम आपल्या मौल्यवान वस्तू असतील फोन असेल किंवा पैसे असतील ते इतर खेळाडूंकडे ठेवा व्यासपीठावरती ठेवू नका कारण की जबाबदार व्यक्तींकडे तुमचे पैसे किंवा मोबाईल फोन ठेवा. व्यासपीठावरती इतरत्र ते ठेवून जाऊ नका बॅग वगैरे लक्षात घ्या. या वांझोळे संघ आज आफ्टर लॉंग टाइम वांझोळे संघाला खेळताना दिसेल. श्री11 साखरी बरोबर या पहिल्या दिवसामध्ये अगदी मॅचचा आनंद घेत आहेत मालदनचे सिंगम पाटणचे सिंगम अर्थात नितीन दादा या व्यासपीठावरून आपण एन्जॉय घेऊ शकता. वेलकम आमचे पाटणचे टेनिस क्रिकेटचे सहसचिव त्याच वडजाई देवी मालदन संघ देखील खेळताना दिसेल तुम्हाला आजच्या दिवसामध्ये.
हो, आज राहुल दादा देखील आहेत. राहुल दादा पेंढारकर साहेब वेलकम. वाह, वाह, वाह! या किटमध्ये राहुल दादा मस्त दिसतात. कारण की नेहमी राहुल दादांची एंट्री होते अगदी कडक खाकी व्हाईट खाकी अगदी पॅन्ट त्यानंतर कोल्हापुरी अशी एक रॉयल एंट्री असते राहुल दादांची. आणि आज आपण पाहिलं तर मालदण टीमच्या किटमध्ये आणि मागे जी तलवार त्यांनी अडकवली आहे ती त्यांची बॅट आहे. आणि अगदी ठाणे स्पार्टनची जी मॅच होती ठाण्यामध्ये तिथे आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ राहिला होता राहुल दादाचा 40+ म्हणून आयकॉन ते खेळत होते टीम मधून. तेव्हा प्रत्येक टीम मध्ये 40+ आयकॉन होता आणि ठाणे स्पार्टनच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिला होता राहुल दादांचा. तिथून राहुल दादांना मी सांगितलं होतं आता तुमचा खरा क्रिकेट चालू झालाय. कारण की 40+ खूप छान खेळतात राहुल दादा. दोन्ही एक दिल है दूसरी धड़कन है मालदण टीम की जान आहे दोनों भी. वेलकम. बॅट अगदी तलवारीसारखे अडकवलेत आणि छान किट परिधान केल्याने असे खूप छान खेळाडू शोभून दिसतात. जसे एक थोर समाजसेवक तसेच एक बेस्ट क्रिकेटर 40+ चे एक चांगले क्रिकेटर मास्टर आहेत. 40+ म्हणजे मास्टर. वेलकम सिंगम. कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही गेलात तर 40+ खेळाडूंना मास्टर बोललं जातं आणि मास्टर क्रिकेटर आता मात्र पोहोचलेत आपल्या मैदानामध्ये. वांजोळे संघ येस चेंडू पोहोचवायचा आहे प्लीज चेंडूची पूर्तता करायची आहे. जयवंत ही पेअर सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले आणि आता ड्रेसिंग मारून जेडी झालाय तयार. मीटर चालू आहे त्याचा ऑफिसचा. ट्रॅव्हल झाले टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच 45 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. मिस्टर करण गोलंदाजीसाठी येतात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. दादा त्याच्याकडून थोडीशी ती चूक झाली होती कारण त्याने एक धावा ऑलरेडी कमी मोजली होती. कारण की युट्यूब ओमचा एमटीसी अगदी बरोबर चालला होता आणि धावसंख्या आहे टार्गेट 45. पहिला चेंडू फुल कॅच यावेळी सुरेश कारळ करते तिथे आणि सुरेश राणा पकडले अप्रतिम कॅच. प्रत्येक जण जातोय मिठी मारतोय त्यांना आणि यावेळी मात्र त्यांनी गोल्डन कॅच आपल्या टीमची पकडली आहे आणि तानाजी यांना मात्र चालतं केलंय. तानाजी यांचा हा फटका क्रॉस बॅटेड थोडा फसलाच असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की हा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कारण की ही टीम जेव्हा मैदानामध्ये पोहोचली होती अर्थातच आपण पाहिलं तर जेव्हा विठलाय प्रतिष्ठान काळे संघ सगळ्या मैदानात पोहोचला होता तेव्हा सुरेश काळेकर मैदानाच्या बाहेर होतं आणि त्यांना तेव्हा आतमध्ये बोलवून घेतलं की सुरेश भाऊ या तुम्ही खेळण्यासाठी आणि जसे आले ते मैदानामध्ये एक पहिला चेंडू ती पकडली त्यांनी अप्रतिम कॅच. पहा आज ते संघातून एक्स्ट्रा प्लेयर खेळता येतात कारण की टीम कडे आपण पाहिले तर प्लेयर ऑलरेडी कमी आहेत. सोडून दिला पहिला ओळखला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं सुरुवात झाली. सागर आले नवीन बॅटर आपण पाहिलं तर एक धाव सध्या स्कोर कार्ड मध्ये सजवली गेली. व्हाईट बॉल जिथे आपण पाहिलं एक्स्ट्रा धाव सध्या करणची
स्टंप लाईन मध्ये टाकतोय सातत्यानं. जिथं आपण पाहिलं तर अगदी एक धाव जरूर प्राप्त झाले डिक्लेअर मध्ये. लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये आलेली एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने आणखीन धाव संख्या थोडी पुढे गेली, जी फक्त 2 या आकड्यावरती 2 धाव संख्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी संधी होती ब्लेड आउटची. मात्र यावेळी नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केले. रन आउटची संधी प्राप्त केली. गरज होती का या धावेची? थांबणं इम्पॉर्टंट होतं. थांबला तर धावा येईल. रुकेगे तो खेलेंगे. मात्र यावेळी रनआउट मात्र अगदी सहजरित्या प्राप्त केला गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि आणखीन एक बॅटर चालल्या माघारी. अर्थातच बाबू बॅक टू द आउट. सचिन यावेळी मधलं मैदानामध्ये ट्रॅव्हल होत आहेत. सचिनला आपण पाहिलं तर नवीन बॅटर 45 धावा तुम्हाला करायची आणि या मैदानामध्ये थांबलात की धावा होतात. रुकेगे तो खेलेंगे. आणि थांबल्यानंतर धावा चांगल्या येताना पाहिलेत या मैदानामध्ये. आणि थांबणार कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगला चेंडू बॅटिंगच्या अगदी बॉटमला लागतोय. बॅकअप आहे. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न मिड ऑन पर्यंत चेंडू पोहोचतोय आता. आणि आता मात्र एक धाव कंप्लीट करत धाव संख्या अगदी 3 या आकड्यावरती. अप्रतिम करणची गोलंदाजी राहिली. करणची बॉलिंग ऍक्शन तुम्ही पाहिली ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याची ऍक्शन राहिल्या ना, अशा ऍक्शन मध्ये गोलंदाजांना कित्येकदा आपण यॉर्कर चेंडू हाताळताना पाहतो. कारण की या ऍक्शन मध्ये बऱ्याच गोलंदाज यॉर्करचा टप्पा भेटत असतो. पहा यावेळी रायझिंग चेंडू पडल्यानंतर उत्साही घेतो. व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू थोडासा बाहेर कट झाला आणि हा चेंडू थोडा बाहेर कट होत असताना एक्स्ट्रा धाव आणखीन ऍड होते. हो यावेळी क्रॉस काटेड क्षेत्ररक्षक नाहीये, निघून जातोय. अगदी 6 धावांसाठी येतो मॅक्सिमम महत्वाचा षटकार. आणि या षटकारानं मॅच मध्ये मात्र बॅटिंग करणारी टीम मात्र थोडस एक पाऊल पुढे टाकते. जिथे टीमची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 10 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजले. 45 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. आणि 45 धावा करायच्या असतील तर अशा पद्धतीनेच बॅटिंग तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. कारण की समोर असलेले गोलंदाज मात्र सातत्याने तुमच्या वाटेमध्ये काठे टाकतील, तुमच्या पायामध्ये बेडा ठोकतील. यावेळी पहा पुन्हा एकदा वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी वेगाने जातोय. जर्सी नंबर डबल 180 चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. आणि एका धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक पहिल्याचा खेळ होतोय समाप्त. येणारे 12 चेंडू आणि 34 धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झालेत 11. 12 चेंडू 34 हे समीकरण आता मात्र मैदानामध्ये ठेवलंय. खोदून करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पायाने अडवला. क्रिकेटमध्ये फुटबॉल, क्रिकेटमध्ये रोनाल्डो. चेंडू गॅदर करतोय मात्र एक धाव जरूर कंप्लीट केली जाते.
आपण पहिली तर अगदी 1515 धावसंख्या अगदी आपण पहिली माफ करा 13 धावसंख्या 13. हो याही हिट करण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा उपयोग चांगला निघून जातोय कन्स्ट्रक्शन मध्ये जिथे तब्बल धावा 6 आणि या 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोहोचते अर्थातच 19 या आकड्यावरती 1919 ऑन अ स्कोर कार्ड. आता मॅच बनली आहे 9 चेंडू 26 धावेची गरज. रमेश दादा देखील आज खेळताना दिसतील. आज सगळे 40 प्लस आणलेत नितीन दादानी. 40 प्लस नितीन दादा मास्टर्स खूप खतरनाक खेळाडू आहेत. हो पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड यावी क्रॉस बॅटर खेळून काढला यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू पकडला जातोय फेकला जातोय 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. अप्रतिम रनिंग बिडी द विकेट. वेगाने धावून घेतल्या या 2 धावांनी. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तेवढी पुढे जाते 21-21 या आकड्यावरती. संख्या जयवंत पुन्हा एकदा फटका चांगला अलिबाशाने निघून जातोय कन्स्ट्रक्शनच्या दिशेने जिथे तब्बल 6 धावा. या मॅचची कहाणी बदलली जाते आणि या षटकारानं टीमची टोटल जाते 27 आणि समीकरण आपण पाहूयात आता तब्बल 18 पाहिजे. किती बॉल? आता 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू 18 धावा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलं जाते. वॉट अ मॅच बनली चांगली मॅच बनवली चांगली मॅच. या मॅचचा अपेक्षा होती आकांक्षा होती महत्वाकांक्षा असलेला आशेचा किरण मात्र चाललाय माघारी. जेव्हा मॅच बनवली जेव्हा मॅच घडवली आणि जेव्हा मॅच जवळ आणली आहे मात्र अखेरीस आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावेची गरज असेल. 6 चेंडू 18 धावा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये काय असेल मॅचचं चित्र. अर्थातच विठला प्रतिष्ठान कारण आहे की अचानक सावंतवाडी अचानकपणे घेऊन जाईल ही मॅच. क्रॉस बॅटेड आणखीन एक येतोय शॉट अँपूल पॉवरफुल होता. धावा चेक केल्या जातील कदाचित. येस मॅक्सिमम आहे. मॅच बॉल पोहोचवायचा प्लीज. आणखीन एक चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा. चेंडूची पूर्तता करायची. लगावलं त्यानंतर समीकरण आपण पाहिलं तर 5 चेंडू 12 धावा मॅच चांगली बनवली. अनिलच्या पहिला चेंडूवरती हा शॉट पूल केलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं सचिनने हा फटका लगावला. सचिनने या मॅच मध्ये मात्र अगदी जिवंतपणा आणून ठेवला आपल्या टीम साठी आणि 5 चेंडू 12 हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये 5-12. यावर देखील चेंडू आपण पाहिलं थोडासा फसला. करण मागे जातोय चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू येण्याची वाट बघितली फेकला फक्त एक धाव.
या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली 34 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि येणारे तब्बल आता 4 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. 4 चेंडू 11 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर न्यू बॅटर, फ्रेश बॅटर भूषण बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट वेगानं जातोय. चेंडू गॅदर केला, फेकला. फक्त एक धाव इथे मात्र अर्चित केले. एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. यावेळी देखील क्रॉस बॅटेड निघून जातोय. मॅचची कहाणी बदलतीये. येतोय चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 39 आणि येणारे तब्बल आता आहे 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. मॅच बनवलीये, मॅच बनत नाही ती बनवलीये. आता मात्र बॅटिंग करत असताना अर्थातच सचिन आणि भूषणने सचिन या मॅच मध्ये महत्वाचा ठरला कारण की सचिनच्या बॅट मधून आलेले 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये त्या टीमला मात्र ऑन ठेवलाय. येणारे 2 चेंडू आणि तब्बल 6 धावेची गरज आता मात्र विजयासाठी. अप्रतिम मॅच चालू आहे. एका साईडला प्रतिष्ठान विटलाय, प्रतिष्ठान कारळे संघ गोलंदाजी करतोय मात्र अचानक सावंतवाडी टीमला 45 धावेचं आव्हान देत असताना येणाऱ्या 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने राहील खेळ. हा चेंडू असेल महत्वाचा, टप्पा असेल इम्पॉर्टंट कारण की टप्पा जर बदलतोय तर बाची कहाणी देखील बदलू शकते. अजून एक आहे का? हो याही फटका थोडा फसलाय. आता एक चेंडू असेल तब्बल 5 धावेची गरज. गोलंदाज स्वतःहून सांगतोय की मॅच मध्ये प्रेशर घेऊ नका, कूल खेळा. एक चेंडू 5. अप्रतिम जर्सी नंबर 1180. सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये करण देखील जातोय, चर्चा करतोय. एक चेंडू 5 धावेची गरज. विकेट किपर आलाय, कान मंत्र तो देतोय. काय असेल मॅचचं चित्र. विठलाय प्रतिष्ठान कारळे की दुसऱ्या साईडला अचानक सावंतवाडी. मॅच कोणत्या गावात जाईल, सावंतवाडी की कारळे, कारळे की सावंतवाडी, अनिल की दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच सचिन. कारण की अनिल मागील मॅचचा हिरो आहे, मागील मॅचचा बेस्ट बॉलर आहे. या मॅच मध्ये मात्र त्याला आता अडवायचे. एक चेंडू मध्ये तब्बल धावा 5. टप्पा चुकला होता. चेंडू आतमध्येच राहिला, धावा घेतल्या जात नाहीये. मॅच सोडून दिली आणि अखेरीस अनिलने आणखीन एक मॅच विजेता करून दिली आहे. की थोडस एलिव्हेशन भेटला असता तर चेंडू कदाचित निघून गेला असता 6 धावेसाठी. मात्र अखेरीस आपण पाहिला फटक्यामध्ये टायमिंग मिस झाला आणि मॅच मात्र हातातून निघून जाते. अर्थातच अचानक सावंतवाडी या टीमच्या हातातून गेली.